श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया तिथी ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. यंदा 2025 ला अक्षय तृतीया ही 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहेत. या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न बघता करता येऊ शकतात. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचे फळ कधीही कमी होत नाहीत. म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशीचा शुभ मुहूर्त काय असणार आहेत, नक्की पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंचांगानुसार अक्षय तृतीयेची तिथी ही 29 रोजी संध्याकाळी 5:32 सुरू होणार आहेत आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 पर्यंत हा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे. परंतु उदय तिथीला प्राधान्य दिले जाते. म्हणून 30 एप्रिल रोजी दिवसभर अक्षय तृतीयेचा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक लग्न, घरकाम, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे यासारख्या उपक्रमांना शुभ मानतात. धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झाले. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात अवतार घेतला आणि आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवरती अवतरल्या. एवढेच नाही तर 4 धाम यात्रा देखील अक्षय तृतीयेपासूनच सुरू होते. त्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व वाढले आहे. अक्षय तृतीया ही 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणूनच या दिवशी काही खास गोष्टी केल्या असता कुटुंबात सुख समृद्धी येते. कोणत्या आहेत या खास गोष्टी बघा. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रत, वैकल्य साजरे केले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची मानली गेली आहेत. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय तृतीया म्हणजेच कधीही क्षय न पावणारे. या दिवशी जप, तप, दान या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचं पुण्य हे अक्षय असतं, ते कधीही संपत नाही असं म्हटलं जातं. याच तिथीला परशुराम तिथी असं म्हटलं जातं. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती, तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते. म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या तिथीला केलेलं दान, हवन तसेच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही. अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयस नावाच्या राजाकडे उसाचे रसाचे प्राशन केले. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया म्हणतात. या तिथीला केलेलं दान अक्षय असतं. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा. तसंच कोणासाठी छत्री, पायात घालायची जोडवी म्हणजे चप्पल अक्षय तृतीयेला गोरगरिबांना दान करावा असं म्हटलं जातं. सूर्यवंशातील भागीरथी राजाने या दिवशी भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे. अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आलेल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितलेल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतियुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलराजाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ हे अक्षय म्हणजेच कधी न संपणारं असं असतं. म्हणून तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणे, मोठ्या आर्थिक
करणं, शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात। महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका ही प्रचलित आहेत। आता भविष्य पुराणांमध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल सांगितलं आहे। ते म्हणजे एक सदाचारी दान धर्म करणारा एक व्यापारी होता। दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला। व्यापाऱ्याची स्थिती ही हालाकीची झाली, दारिद्र्य आलं। त्याला कोणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला। पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दान धर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला। खूप यज्ञ त्याने केले, राज्य सुख उपभोगले, पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य हे कधीही क्षय पावलं नाही, ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणामध्ये येते। वैशाख महिन्यात तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाचे ब्रह्म तसेच सगळे देवता हे प्रसन्न होतात। या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसेच पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते। या दिवशी जे काही दान केले जाते ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारा असतं। या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे। अक्षय तृतीयेचे महत्त्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलंच असेल की किती या अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।